हॅलो फ्रेंड्स, तर आजचा ब्लॉग होणार आहे मराठी भाषेमध्ये. कारण आज मी तुम्हाला माझ्या जवळचं काहीतरी एक वस्तू आहे जी मी स्वतः बनवलेली आहे, ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि ती मी कशासाठी बनवलेली आहे ते पण मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर ती वस्तू काय आहे आणि ती मी कशासाठी यूज करणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि ती वस्तू मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ती वस्तू आता मी खूप दिवस झाले वापरलेली नाही आहे, ती ठेवून दिलेली होती, त्याच्यामुळे तिच्यावरती खूप धूळ बसलेला आहे. तर तो धूळ मी आज साफ करणार आहे आणि ती वस्तू तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघू आज ती काय वस्तू आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, लेट्स स्टार्ट व्हिडिओ. तर मित्रांनो, हीच ती वस्तू आहे जी मी तुम्हाला दाखवणार होती. तर हे जे मंदिर तुम्ही पाहत आहे हे मी स्वतः बनवलेलं मंदिर आहे. जेव्हा मी BEd फर्स्ट इयरमध्ये होती तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटिशन असायच्या. तर त्या कॉम्पिटिशनसाठी आमची एक जी होती ती हस्तकला स्पर्धा होती. म्हणजे आपण स्वतः एक वस्तू बनवायची जी आपण स्वतः हँडमेड असायला पाहिजे, जे कुठल्याही दुकानातून नव्हे तर स्वतः हाताने क्रिएटिव्ह एक अशी वस्तू पाहिजे होती. तर तेव्हा मी ही एक मंदिर बनवलं होतं. तेव्हा या मंदिरासाठी जेव्हा मी फर्स्ट इयरमध्ये होती तेव्हा माझा पहिला क्रमांक आला होता. आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं मंदिर बनलेलं होतं. पण तेव्हापासून हे मंदिर कॉलेजमध्ये असल्यामुळे याच्यावरती खूप धूळ बसला होता. आता जेव्हा माझं BEd संपलं आहे तेव्हा कॉलेजवाल्यांनी आपल्या ज्या वस्तू आहेत त्या विद्यार्थ्यांना परत केल्या होत्या. तेव्हा मी हे मंदिर घरी परत आणलं होतं. आणि हे मंदिर मी कशासाठी वापरणार आहे तर हे मंदिर मी कुठेही न ठेवता माझा जो स्टडी टेबल आहे, जो की मी आता CTET प्रिपरेशनसाठी यूज करणार आहे, त्या टेबलवरती मी हे मंदिर ठेवणार आहे. त्यासाठीच मी हे मंदिर साफ करत आहे. तर तुम्ही बघू शकता की याच्यावरती किती धूळ बसलेला आहे. जेव्हा आमची कॉम्पिटिशन होती तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी काही ना काही नवीन क्रिएटिव्ह वस्तू आणल्या होत्या. तेव्हा माझं हे जे मंदिर आहे हे सर्वात वेगळं होतं आणि त्यामुळेच माझ्या या मंदिराला प्रथम क्रमांक मिळाला होता. तर हे मंदिर जे आहे ते मी राम मंदिर आहे, ते मी स्वतः बनवलेलं आहे. आणि आता हे कुठंही न ठेवता म्हणून माझा जो स्टडी टेबल आहे तिथं मी ठेवणार आहे. म्हणजे जेणेकरून मला या मंदिरामुळे नेहमी पॉझिटिव्ह व्हिब्स येत राहतील आणि एक आठवण म्हणून ते नेहमी माझ्यासोबत राहणार. तर मला अशा क्रिएटिव्ह वस्तू बनवायला खूप आवडते. मी बऱ्याच वस्तू बनवलेल्या आहेत, त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार. सोबतच आमच्या कॉलेजमध्ये इतरही खूप कॉम्पिटिशन झाल्या होत्या, ज्यामध्ये माझा कशामध्ये प्रथम क्रमांक तर कशात द्वितीय क्रमांक आला होता. त्याच्या ज्या ट्रॉफ्या आहेत, त्याचे जे सर्टिफिकेट आहेत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल की कशाप्रकारे आमच्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन झाल्या होत्या आणि आम्ही कशाप्रकारे त्यामध्ये सहभाग घेतला होता. सोबतच इतर ज्या पण माझ्या क्रिएटिव्ह वस्तू आहेत त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर तुम्ही सुद्धा काही क्रिएटिव्ह वस्तू बनवलेल्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. तर सोबतच माझा जो स्टडी टेबल आहे याच्यावरती आणखी सुद्धा काही क्रिएटिव्ह वस्तू तुम्हाला दिसतील, तर त्या कशाप्रकारे मी तयार केलेल्या आहेत त्याची सुद्धा मी माहिती तुम्हाला देईल. सोबतच हे मंदिर मी कुठं बघून तयार केलेलं होतं आणि कशाप्रकारे तयार केलेलं होतं याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तेही मी तुम्हाला देईल. जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन होत्या तेव्हा आम्हाला 8 दिवस अगोदर ते सांगण्यात आले होते. तेव्हाच मी विचार केला होता की आपल्याला काहीतरी असं नवीन बनवायचं आहे. तर माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली होती की आपण एक छान सुंदर असं रामजीचं मंदिर बनवू. तर 8 दिवस मला हे मंदिर बनवण्यासाठी लागले होते, कारण यासाठी लागणाऱ्या वस्तू ह्या मला गोळा करायसाठी 2 किंवा 3 दिवस तर लागूनच गेले होते. नंतर ते बनवण्यासाठी मला पूर्ण 5 ते 6 दिवस लागले होते. पण जर आपण एखादी गोष्ट मनापासून करतो तेव्हा ती गोष्ट खरंच खूप सुंदर बनते. आणि जेव्हा मी हे मंदिर कॉलेजमध्ये नेलं होतं तेव्हा हे मंदिर सर्वांना खूप आवडलं होतं. सोबतच त्याच्यामध्ये माझा प्रथम क्रमांकसुद्धा आला होता. सर्व माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत त्या मला विचारत होत्या की तू कुठून हे मंदिर तयार केलं आणि कशाप्रकारे केलं, कोणत्या यूट्यूब व्हिडिओवरून तू हे मंदिर बनवलं आहे आणि हे बनवण्यासाठी तू कोणकोणते साहित्य वापरले आहे, या सर्वांची माहिती मला माझ्या फ्रेंड्स विचारत होत्या. तेव्हा मला खूप आनंद होत होता की सर्वजण माझी स्तुती करत होते, कारण हे मंदिर बनवण्यासाठी मला पूर्ण 8 दिवस लागले होते. कारण माझ्याकडे कुठलाही रिकामा वेळ नव्हता, माझं कॉलेज सुरूच होतं. आणि जेव्हा मी कॉलेजमधून परत यायची तेव्हा मी रात्री हे माझं जे मंदिर आहे हे बनवायची. त्याच्यामुळे मला एवढा वेळ लागला. जर माझ्याकडे फ्री टाईम असता किंवा कॉलेजकडून जर आम्हाला वेळ मिळाला असता तर मी हे मंदिर 2 किंवा 3 दिवसामध्ये तयार केलं असतं. पण मला हे मंदिर बनवण्यासाठी पूर्ण 8 दिवस लागले, कारण सोबतच मला कॉलेजचे जे वर्क आहे ते सुद्धा कंप्लीट करावे लागत असायचे. या मंदिरामुळे मला एक छान अशी ट्रॉफी आणि एक सर्टिफिकेट मिळालेलं आहे, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. जर तुम्हाला हे मंदिर आवडलं असेल तर हे मंदिर मी त्या यूट्यूब चॅनलवरून बघून बनवलेलं आहे, हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. जर तुम्हाला याची जर लिंक हवी असेल तर मला कमेंट करसाल, मी या मंदिराची लिंक तुमच्यासोबत शेअर करेन. हे आहे आपलं अयोध्याचं राम मंदिर. तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं आहे ते प्लीज माझ्यासोबत नक्की शेअर करा, मला कमेंट करा. आणि तुम्हाला जर या मंदिराविषयी आणखी काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, ते मी
तुमच्यासोबत शेअर करेल. तर तुम्ही बघू शकता की याच्यावर किती सारा धूळ बसला होता, जो की मी बऱ्याच प्रकारे साफ केला आहे. तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हे माझं मंदिर आहे आणि ते मी किती छान प्रकारे बनवलेलं होतं. जर तुम्हाला सुद्धा हे मंदिर बनवायचं असेल तर मी या मंदिराची जी यूट्यूबची लिंक आहे ते मी माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करणार, तिथून तुम्ही बघून घेताल. तर अशा प्रकारे हीच ती वस्तू होती जी मी तुम्हाला दाखवणार होती आणि ती मी यूज करणार आहे माझ्या स्टडी टेबलवरती. तर तुम्ही बघू शकता किती छान अशा प्रकारे मी स्वच्छ केलं आहे आणि तुम्हाला हे जे माझं मंदिर आहे हे रोज माझ्या स्टडी टेबलवरती दिसणार आहे. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.